जा आतमध्ये झालं. माझी गाडी काढ ना जरा. गाडी काढ. जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. ते मोठमोठ्या बिल्डिंगचं काम चालू आहे, सगळं चालू आहे. इथे बिल्डिंगा झाल्या आहेत. इथे पाणीचं सगळं व्यवस्था नाही आहे. हे घाणीचं पाणी सगळं येतं. औषधा त्या गाड्या स्लिप व्हायला लागल्या. 15-16 बाईक स्वार इथून पडले. गाडी चालवण्याची पद्धतच नाही आहे. ते बघा घसरतात लोक. ठीक आहे ना. म्हणजे आता हे रस्त्यावरती जे ह्यांचे जे टँकर्स आहेत किंवा ह्यांचे जे ट्रक्स येतात त्याच्यामध्ये ते चिक्कळ अडकतोय. चिक्कळवरती आता हे पाणी ह्याच्यावरती रोज लोक मरतात, रोज लोक पडतात. ह्याचा काहीतरी एक सॉल्युशन निघायला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. आता इथे जस्ट थोडा वेळ पूर्वी तिथे आता 2 मुली पडले इथे थोडा वेळ पूर्वी. मी पण आता पडणार होतो पण कसं तरी वाचलो. ह्याचं काहीतरी एक निवारण झालं पाहिजे. जे जर हे होत नसेल तर जे काही ते चालू आहे ना ते सगळं चुकीचं आहे. सगळं चुकीचं आहे मी म्हणतो. ह्याचं जरा तुम्ही ह्याच्या माध्यमातून सांगू शकतो की तुम्ही जर याचं सॉल्युशन काढा. जर सॉल्युशन निघत नसेल तर प्रॉब्लेम आहे मग. आपण पाहू शकता इथे 15-16 बाईकवर पडले. हाही पडला, मुली पडल्या. इथे बघा टायरचं रेस्टॉरंट बघा. गाड्या स्लिप होऊन कुठेपर्यंत पडल्या बघा. आपण आहे हॉर्नेटचे इथे पाहू शकता. हे बघा हे बाईकचे निशाण बघा कसे पडतात लोक तिकडे. त्याचं काहीतरी सॉल्युशन निघाला पाहिजे. बरोबर आहे त्या मुलाचं म्हणणं ज्याने आता आपल्या व्हिडिओमध्ये बोललं आहे. अशी धाडसी व्यक्ती मला आवडतात जे चॅनलला बिंदासपणे बोलतात. हे टँकर आता पाहू शकता की फास्टमध्ये आला तो. हा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे पाहू शकता. हे बघा इथे वाळू झालेली आहे पूर्ण. आणि गाड्या चालवण्याची पद्धत नाही या लोकांना. कशाही गाड्या चालवतात, काही चालवतात, कसाही फास्ट चालवतात. हे उंचवटा करून ठेवला आहे. कुठल्या पद्धतीचं आहे हे? कुठल्या पद्धतीचं आहे? रस्ते खराब झालेले आहेत. त्याच्यावर हे वाळू अजून टाकून ठेवलेली आहे. हे चिखल झालेलं आहे. ड्रेनेज लाईन नाही आहे. हे काहीतरी वेगळा नाला काढून ठेवला इथे. त्याने सगळा चिखल झालेला आहे. त्याच्यातून टँकर जातात. त्या टँकरच्या टायरची निशाणी बघा. त्याच्यावर काहीतरी सोल्युशन निघाला पाहिजे. हे बघा हे चिखल बघा. म्हणजे गाड्या पण फास्ट जातात बघा. त्यांना कोण सांगणार की गाड्यांचे टायर स्लिप होतात. बघा पुढेपर्यंत पुन्हा आहे. तर आता मी जास्त काय बोलणार आता इथे. एवढं राजकारण चालू आहे, काय चालू आहे त्यांना समजायला पाहिजे. रस्ते झाले पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. ड्रेनेज लाईन झाली पाहिजे. पाईप आणून ठेवले आहेत पण ड्रेनेज लाईन करायला आणलेत का कशाला आणलेत काय माहिती. जय महाराष्ट्र. पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आणि आता ताबडतोब लक्ष द्या आणि हे जे गाड्या फास्ट मारतात त्याच्यावर काहीतरी प्रतिबंध आणा. नागरिकांची हालत होतं. आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्या स्टार्टिंगलाच बघितलेलं आहे. एक टँकरवाला कसा त्या माणसाच्या अंगावर गेला आहे. जय महाराष्ट्र. आणि आता आम्ही व्हिडिओ स्टॉप करतोय. जय महाराष्ट्र. आणि इथे मला वाटतं नायगावपूरमध्ये टँकर आता फिरलेच नाही पाहिजे. कारण जे बिल्डिंगला कामाला कंस्ट्रक्शनला जर टँकर जात असतील तर काय फायदा आहे. नागरिकांची हालत आहे, रस्त्याची खराबी आहे, धूळ माती प्रदूषण हे वातावरणामध्ये नागरिकांची हालत होते. रस्ते खराब होतात आहेत आणि टँकरच्या अवजड वजनाने ब्लॉक सुद्धा वर खाली होतात आहे. रस्ते एकदम बेकार झाले. हे काय कुठल्या पद्धतीचं आहे? कुठल्या पद्धतीचं आहे बघा. याकडे जरा लक्ष द्या गांभीर्याने. प्रशासनाला माझी विनंती आहे. जय महाराष्ट्र.